द लॉर्ड. परमेश्वरची महिमा. मी मराठीच आहे, मग मराठी हिंदी मिक्स होऊन बोलणार. हालेलुया. कारण मग काही बहिणी आपल्या हिंदीमध्ये आहेत. हालेलुया. आपण हिंदी कसं आहे आपलं मराठी लोकांचं पॉवरफुल आहे. हालेलुया. मी परमेश्वराला धन्यवाद देते. मी माझी गवाही आणि वचन, कारण माझा उद्धार कसा झाला, मी गवाही आणि वचन दोन्ही याच्यात आपण शिकूया. हालेलुया. कारण आपण अन्य जातीमधून आलेली लोक आहोत, है ना. अन्य जातीमधून लोक आल्यामुळे आपण किती लोकांची सेवा करत होतो. अन्य जातीमध्ये आम्ही किती लोकांची सेवा करत होतो. प्रश्न आहे खलिशाला. 33 करोड. किती? आणि त्याच्याहून जास्त. हालेलुया. पण परमेश्वराची काय वचन काय शिकवलं. वचनात जेव्हा आलो तेव्हा माहीत पडलं की मी तुला उत्पत्तीच्या पहिलं आईच्या गर्भामध्ये रचलं, अभिषेक केलं आणि नाव घेऊन. आमेन. हालेलुया. आपल्याला आधी काहीच माहिती नव्हतं. हालेलुया. तर परमेश्वराला धन्यवाद हो. या आपण थोडे डोळे बंद करूया. प्यारे पिता परमेश्वर, मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते तुझ्या ह्या अनुग्रहाला पिता परमेश्वर. मी धन्यवाद देते पिता ह्या इथपर्यंत आणण्याला पिता परमेश्वर, कारण ही तुझी इच्छा होती पिता परमेश्वर. आज तू आम्हाला इथपर्यंत घेऊन आलास. मी धन्यवाद देते आमच्या शकेना ग्लोरी मिनिस्ट्रीला पिता, आमच्या पास्टर सिस्टरांना, आमच्या अगवे लिडरांना, खलिशाच्या साऱ्या परिवारांना पिता. मी धन्यवाद देते इथल्या सेवकाईला पाच्या शरद सिस्टरांना पिता परमेश्वर. मी धन्यवाद देते तमाम पिता माझ्या भाऊ बहिणींना राजा येशू मसीह. मी धन्यवाद देते पिता की तू पिता परमेश्वर आम्हाला भेटलास म्हणून आम्ही आज सर्वांना भेटलो राजा येशू मसीह. आम्ही तुला धन्यवाद देतो. हे वचन पिता परमेश्वर तू आमच्या मुखामध्ये टाकलंय पिता. पवित्र आत्मा, आम्ही तुझी सहायता मागतो, तुझा अनुग्रह मागतो, तुझी बुद्धी ज्ञान आणि प्रकाश मागतोय. आम्हाला परख आणि समजची आत्मा दे पिता. आम्ही ज्ञान आणि प्रकाशाने तू आम्हाला भर. आमच्या डोळ्यांना तू ज्योतिर्मय बनव पिता, ताकी आम्ही सत्याला जाणो आणि सत्य आम्हाला आझाद करो राजा येशू मसीह. आम्ही तुला धन्यवाद देतो येशूच्या नावाने. आमेन. आपण सर्व काय होतो? पापी होतो की नाही? जो नाही बोलत तो सर्वात महापापी. हालेलुया. आपण सर्व पापी होतो आणि आम्ही जेव्हा संसारात होतो तेव्हा आम्ही येशू मसीहला काय समजत होतो? हा परक्यांचा परमेश्वर. हालेलुया. आम्ही पण जात होतो चर्चमध्ये, आम्ही पण तिथे मेणबत्त्या जाळत होतो, कारण आम्ही बघत होतो की ते लोक करतात म्हणजे हा 33 करोडामधला एक कोणतरी असेल. हालेलुया. पण जेव्हा परमेश्वराचं वचन आपल्याला भेटतं आणि सत्य आपल्याला मिळतं तेव्हापासून आजपर्यंत जी त्याची रुची कोणालाही सोडावंसं वाटत नाही. हालेलुया. मी तुम्हाला धन्यवाद देते. मी रत्नागिरी जिल्ह्यातले आहे. माझं नाव वैशाली गुरव आहे. हालेलुया. आणि मला परमेश्वर केव्हा भेटला, कसा भेटला आणि का भेटला. हालेलुया. मी परमेश्वराला धन्यवाद देते की मी अशा घराण्यातली आहे. मी अशा घराण्यातली आहे की तिचं घर बाबा म्हणजे काय बोलतात भगत. मी भक्ताची मुलगी आहे. हालेलुया. मी भक्ताची मुलगी आहे. आईच्या अंगात काय वारं, 7 बहिणींचं वारं, तिची मी मुलगी आहे. हालेलुया. आणि जेव्हा मला परमेश्वर, मला पहिल्यापासून आम्हाला राग असायचा, पण बोलतात ना आपले पूर्वज आणि ते करत आले ती परंपरा, ते नाभीतून आलेलं पाप आपल्यामध्ये असतं. हालेलुया. मग आपण पण तेच करतो. हालेलुया. ज्या आई वडिलांनी केलं तेच आम्ही करतो, है ना. आमचं घर असंच भरलेलं असायचं भक्ताचं घर. आता हे प्रभूच्या दरबारात मी उभी आहे. परमेश्वराने मला कसं सोडवलं आणि माझं लाईफ त्याने कसं बनवलं, मी आशीर्वादित आहे आज. हालेलुया. ह्या स्त्री जशी मी कधी म्हणजे विश्वास नाही केला की एवढ्या महापापी स्त्रीला परमेश्वर आज अशा स्थानी उभा करेल. हालेलुया. सर्वात मला असं वाटतं मी कुठच्याही स्त्रीला तोंड दाखवण्याच्या लायक नाहीये, इतकं आपण महापाप केलेलं असतं. आज आपण बघूया मग येशू मसीह का आले. येशू मसीह धरतीवर का आले, कोणासाठी आले आणि कशासाठी आले. आपल्या पापांसाठीच आले ना. मरियमला त्याने काय सांगितलं, माझं नाव तू, स्वर्गदूताने काय सांगितलं, याचं नाव तू येशू ठेव.
हा काय करेल? हा काय करेल? पापियोंचा उद्धार करेल. हालेलुया. आणि योहाना 3:16 मध्ये काय सांगितलं वचनाने? की पित्याने जगावर प्रेम केलं आणि मग त्याने काय केलं? आपला एकलौता पुत्र दिला. कशासाठी? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो नाश नहीं होणार. जो कोई उसके ऊपर विश्वास करेगा वो नाश नहीं हो जाएगा, लेकिन उसको क्या मिलेगा? अनंत जीवन. हालेलुया. जसं मला सिस्टरांनी फोन केला, मी गावी होती आणि सिस्टरांनी मला फोन करून सांगितले की वैशाली सिस्टर आप नासिक जाओगे एलोना के साथ? मैं बोला ऑफकोर्स सिस्टर, व्हाई नॉट. हम तो सुनते थे देखते थे, लेकिन मिलने का एक परमेश्वर ने हमको मौका दे रहा था. हालेलुया. हालेलुया. जैसे मैं आई गांव से तो हम लोग की तैयार भी एलोना सिस्टर, हमारे जो एनिवर्सरी था तो एलोना सिस्टर बोली कुछ समय के लिए आपको भी बोलना है. तो मैं परमेश्वर से पूछा, क्योंकि कितना भी हम हो, लेकिन पवित्र आत्मा के अगुवाई के बिना, पवित्र आत्माच्या अगुवाई शिवाय आपण काहीच करू शकत नाही. हालेलुया. त्याची अगुवाई आपल्याला मिळाली. म्हणून परमेश्वराला विचारलं की प्रभू मी काय घेऊन जाऊ? हालेलुया. परमेश्वराने माझ्या हृदयामध्ये टाकलं की परिवर्तित जीवन. हालेलुया. परिवर्तित जीवन. जो हमारा जीवन पहला था अब वो नहीं है, लेकिन जो पहला था वो कैसा बदला वो आज हम सीखेंगे. हालेलुया. हम सब पापी थे, कुछ ऐसे पाप हम लोग के प्रकट थे, लेकिन कुछ पाप हमारे गुप्त भी थे और थे. हालेलुया. तो हमको पूरा छुटकारा चाहिए उन चीजों से. तो हम छोटा सा देखे कि मन परिवर्तन. हाँ, क्या है? मन परिवर्तन. सुबह हम लोग ने विश्वास भी सीखा. ये विश्वास आगे बढ़ाने के लिए मन का शुद्ध होना भी जरूरी है. हालेलुया. मन का बदलना जरूरी है, क्योंकि हम परमेश्वर हृदय को देखता है. आज हम यहाँ सब उपस्थित है, मैं और आप, तो परमेश्वर अपने मन को देख रहा है. हम किस भाव से बैठे हैं, किस मकसद से बैठे हैं, क्यों बैठे, का आपण इथे आलो ह्या सभास्थानी. हालेलुया. आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून छुटकारा पाहिजे. असं तिने विश्वासाने त्याला आपण स्वीकार करूया. आणि कारण परमेश्वर काय बोलतो? मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र बना. माझा पिता सिद्ध आहे तसे तुम्ही सिद्ध बना. कोणी परिपक्व नाही, कोणी सिद्ध नाही, पण परमेश्वराने असे लोक आम्हाला दिले, त्यांच्याद्वारे आपल्याला बनायचं आहे. येशू येईपर्यंत सर्वांना शिकायचं आणि शिकवायचं आहे. पौलुस हेच बोलतो ना. पौलुस काय बोलतो? मैं सुनता हूँ और सुनाता हूँ, मैं ऐकतो आणि सर्वांना ऐकवतो. आज आमचे अग्रे लीडर्स, आमचे पास्टर आम्हाला मुलांना काय करतायत? तयार करतायत. आम्ही आत्मिक लेकर आहोत. हालेलुया. आणि मग काय करणार? ते पाठवणार. आज आम्हाला घेऊन आले 2 मुलींना इकडे. हालेलुया. की माझ्या मुली काय करतायत. बसलेत आमचे वडील बघायला आणि मोठे वडील वरून पाहत आहेत. हालेलुया. की माझं हे लेकरू पुढे जाऊन, येशू मसीहने तेच केलं. शिष्यांना तयार केलं आणि मग काय केलं? 2-2 करून पाठवून दिलं. हालेलुया. तो हम लोग औरतें भी कमजोर नहीं समझने का, वो लज्जा का जो पल्लू है ना वो निकाल देने का भी. और कौन निकालेगा? यीशु मसीह. हालेलुया. तर आपण बघूया, पापापासून तोंड फिरवणे. सचमुच हमको अनंत काल का जीवन चाहिए, तो हमको पाप से पूरा फिरना है. हालेलुया. और फुलाने वाला एक ही एक नाम है, वो नाम यीशु मसीह. हालेलुया. इसके छुटकारा. फिर वो छुटकारा कैसा मिलेगा? बेटी ने सिखाया, विश्वास. यीशु मसीह ने हर एक को छुटकारा दिया. और क्या बोला? तेरे विश्वास ने चंगा किया. और क्या बोला? तेरे विश्वास ने. दोबारा तू जिसको पाप के वजह से छुटकारा मिला, तुझे छुटकारा मिळाला, तुला छुटकारा मिळाला, पण परत पाप करू नको. आम्ही काय करतो? एक स्टेप पुढे गेलो, काय काम नाही झालं, परत एक स्टेप पाठी येतो. पण बहिणीने काय शिकवलं? आम्हाला कुठे जायचंय? पुढे जायचंय. आणि पुढे जाण्यासाठी काय करायचंय? वचन वाचायचंय.
आणि वचनच आपल्याला तारणार आहे. हालेलुया. कारण वचन रूपी येशू मसीह मरियमच्या गर्भामध्ये धारण झाला. हालेलुया. वचन घेऊनच स्वर्गदूत आला होता ना. वचन रूपी येशू मसीह आज आपल्या तुमच्या आणि माझ्या हृदयात आहे. बोला, येशू मसीह वचन रूपी माझ्या हृदयात आहे. तर मला पुरा पापापासून छुटकारा पाहिजे. हालेलुया. पुरा छुटकारा पाहिजे, कारण आपल्याला त्याच्याबरोबर राज्य करायचं आहे. किती लोक अपेक्षा ठेवतात की येशू बादलावर येईल तेव्हा आम्ही उडून जाऊ सर्व. हालेलुया. मग सोडून जाण्यासाठी तयारी केली पाहिजे. आम्ही लग्नाला जातो, तयारी करतात, आम्ही आलो तयारीने आलो. हालेलुया. मग त्याच्याकडे जाण्यासाठी पण आपल्याला मग आपल्या आतमध्ये एक पण डाग नाही पाहिजे. मग ते आपल्याला करायला पाहिजे. जोपर्यंत वचन क्रियाट नाही होत. रोज आपण सकाळी उठून झाडू मारतो की नाही? आणि तो कचरा कुठे टाकतो? मग हा कचरा पण टाकला पाहिजे. परत तो आणायचा नाही. येशू काय सांगतो? परत तू ते काम करू नको. हालेलुया. आणि मग हे सगळं पश्चातापाच्या द्वारे परमेश्वराकडे वळायचं आहे. प्रत्येक गोष्टीला आमच्या पास्टर हमेशा सांगतात पश्चाताप करा, पश्चाताप करा. हालेलुया. तो अपन आता एंड समय, अंत समय आहोत. हम लोग अभी लास्ट समय में चल रहे हैं. यीशु जल्दी आने वाला है. अब समय कम है और सब कम समय में दूल्हे को मिलने के लिए दुल्हन को तैयार होना है. हालेलुया. तो परिपूर्ण छुटकारा पाहण्यासाठी आपण अशीच एक स्त्रीला पाहणार आहोत की ती कशी पापमुक्त झाली आणि तिने मग कसं जाऊन लोक पुऱ्या गावाला सुसमाचार ऐकवला. हालेलुया. आपण योहान्ना 4 अध्याय एका सामरी स्त्रीबद्दल बघणार आहोत. आणि बघ ते शिकवता शिकवता मी माझी गवाही पण तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. योहान्ना 4 अध्याय काढूया आपण. आणि सिस्टर मला मदत करतील वाचण्यासाठी. आहे ना, सामरी स्त्रीबद्दल लिहिलेलं आहे. 1 ते 30 पर्यंत वचन वाचायचं ना. योहान नाही, पहिलं 4 अध्याय 1 ते 30 वाचायचं. मराठीतून वाचून. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे, हे पुरुषांच्या कानी गेला आहे. असं जेव्हा प्रभूला कळालं, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे, तर त्याचे शिष्य बाप्तिस्मा करत असे. तेव्हा तो यहुदा सोडून पुन्हा गालिलात गेला आणि त्याला शम्रोनामधून जावं लागलं. मग तो शम्रानामधून सुकर नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होतो. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6 तास होता. तेथे शम्रोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे, कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शम्रोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शम्रोनी स्त्री जवळ प्यायला पाणी मागतात, हे कसं? कारण यहुदी शम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. येशूने तिला उत्तर दिलं, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असं तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळालं असतं तर तू त्याच्याजवळ मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही, विहीर तर खोल आहे. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुले, त्याचे गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिलं, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागल, परंतु मी देईल ते पाणी त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला इथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या. तो तिला म्हणाला, तू जाऊन पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला बोलून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटलं, मला नवरा नाही हे ठीक बोलली, कारण तुला 5 नवरे होते आणि तो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे खरं सांगितलं. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजलं. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमात आहे. येशू तिला म्हणाला, बाई, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेत करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझं खरं मान. तुम्हाला ठाऊक नाही अशांची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशांची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक
आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावेत अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. तिसरी त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात जो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगल. येशूने तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे मी तोच आहे. इतक्यात त्याचे शिष्य आले व तो एका स्त्री बरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारत आहात किंवा आपण तिच्या बरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटलं नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. हालेलुया. परमेश्वर आपल्या वचनावर आशीषित करो. यहाँ हिंदी में भी जो बाइबल पढ़ना चाहते हैं आप घर में पढ़ना, क्योंकि हम लोग समय का आदर करेंगे. हालेलुया. तो इथे असं लिहिलं आहे की येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्याचा बॅप्तिस्म करीत आहे असे परुषांनी ऐकले. हे कोण आहेत परुषी? परमेश्वराचे विरोधक. हालेलुया. हे जेव्हा प्रभूला कळले तर येशू स्वतः बॅप्तिस्म करीत नसे तर त्याचे शिष्य करीत असत. कोण करत होतं? शिष्य. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलाला गेला आणि त्याने शोम्रोनामधून जावे याचे अगत्य होते. तेव्हा जे शेत याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिले होते त्या जवळ शोम्रोनातले सुखार नावाचे नगर होते. तेथे तो आला. ते याकोबाची विहीर होती आणि तसाच त्याला विहिरीवर बसला. तेव्हा सुमारे 6 तास होता. जेव्हा आम्ही पण पापामध्ये होतो है ना, जेव्हा आपलं सगळं जीवन संपतं. मी माझी स्वतःची गवाही देते की मी तुम्हाला सांगितलं मी भक्ताची मुलगी आहे. माझ्या घरात असेच लोक बसायचे आणि आम्हाला तेव्हा बघायला मजा वाटायची. आईच्या अंगात वारं यायचं ते बघायला आम्हाला मजा वाटायची. हालेलुया. पण सुरुवात चांगली असते पण अंत किती खतरनाक असतो तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे. हालेलुया. जी ती जागतिक गवाही मी तुमच्या समोर आहे. नंतर आपण लग्न लवकर झाल्यामुळे, लवकर म्हणजे नॅचरल 19व्या वर्षी लग्न केलं, कारण आम्ही 4 बहिणी 2 भाऊ. हालेलुया. आणि माझे वडील पियक्कड होते, खूप प्यायचे आणि आईला जबरदस्त मारायचे आणि तेव्हाचे ते गुंडे होते. आम्ही एल्फिस्टनला राहत होतो. ते मिलमध्ये कामाला होते आणि माझी आई तिच्या आईवडिलांची एकटी मुलगी होती. आम्हाला मामा मावशी कोणी नाही. हालेलुया. फक्त आम्हाला आईचे आईवडील चांगले माहिती आहेत, आम्हाला वडिलांचे आईवडील नाही. कारण वडिलांचे वडील कधी वारले माहीत नाही, पण वडिलांच्या आईने आमच्या आईचा छळ खूप केल्यामुळे आई आमची आम्हाला ह्या आजीकडेच ठेवायची. हालेलुया. तर परमेश्वर जेव्हा 19 वर्षात लग्न झालं, 3 मुलं झाली. प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं ना की आम्ही लहानपणापासून कष्ट काढले, काबाड कष्ट काढले, हे सगळं बघितलं तर लग्नानंतर आपल्याला चांगलं मिळावं असतं की नाही. प्रत्येक मुलगी स्वप्न रंगवत असते त्या लग्नाचं की मला चांगला नवरा मिळाला पाहिजे. मी एवढे ते कष्ट, आम्ही पण 9 वर्षापासून कष्ट काढले. हालेलुया. तर तेव्हा स्वप्न, मग शेवटी वडिलांनी लवकर लग्न केलं. मी 11वी शिकली. मी शिक्षण माझ्या बळावर शिकली, कारण मुलींना शिकवायचं नाही. 7वी बस झाल्या, पत्र वाचता येतं बस झालं, पण मला शिकायचं होतं आणि मी माझ्या आजीबरोबर कामं करून बळावर माझ्या शिकली. माझं लग्न झालं. 3 मुलं झाली. काही दिवस चांगले गेले, असं नाही म्हणत की वाईट गेले, चांगले गेले. पण नंतर बोलतात ना नजर, म्हणजे बोलतात ना मराठी लोकांनी कोणाचं तरी नजर लागल्यासारखी त्या संसाराला नंतर काय टन आला. आणि काही नाही माझे मिस्टर माझ्या वयाच्या 37व्या वर्षी आणि त्यांचं वय 42 वर्षाचं होतं तेव्हा सेकंड अटॅकमध्ये 96ला माझे मिस्टर ऑफ झाले आणि मी एकदम शून्य होते. मी आधी हॉस्पिटलमध्ये काम करायची 12 वर्ष मी काम केलं, प्रायव्हेट ड्युट्या केल्या. पण त्यावेळेची परिस्थिती मी तुम्हाला सांगते. मी जॉईंट फॅमिलीची मोठी सून होती आणि माझी 3 मुलं, माझ्या दीराचा परिवार आणि कर्जाचा डोंगर. हालेलुया. आणि माझ्याकडे 4 आणे पण नव्हते. हालेलुया. आणि हिंदी वाले भी समझ सकते ना,
समझ रहे हो ना क्या हुआ? मेरा पति जल्दी ऑफ हो गया, उम्र का 42 साल में, अभी 37 यानी 37 साल की मैं थी, और मेरे 3 बच्चे, मेरी जॉइंट फॅमिली सब. तो मी सांगते हे सर्व हे भक्तांच्या मुलांवर ओढवलं जातं. भक्तांना सुरुवातीला चांगलं वाटतं, पण त्याचा अंत किती घाणेरडा होतो. बोलतात ना मराठीमध्ये, भक्ताची मुलं गाळगुंडाने मरतात. हालेलुया. आणि तेव्हा माझे स्ट्रगल लाईफ चालू झालं. मी एक वेळचं माझ्या मुलांना खाणं मिळावं म्हणून मी पायी जायची. 15 दिवसांनी मी घर सोडलं. मी पायी, जर कोणी मुंबईला आले असेल तर ऐकलं असेल तुम्ही, जोगेश्वरी ते लोखंडवाला आम्ही पायी प्रवास करून 3 घरची भांडी घासून एक वेळचं माझ्या मुलांना अन्न मिळालं. हालेलुया, हालेलुया. वर्षभर मी असं काढलं लाईफ माझं. कोणी विचारलं नाही. माहेरची होती, सासरची होती, सगळी होती, कोणी विचारलं नाही. आणि कर्जवाले दरवाजामध्ये येऊन उभे राहत होते. मी घराची बेघर झाली. हालेलुया. हॉस्पिटल में तभी मुझे कौन मिला, वो भी कॉन्ट्रैक्ट में. हालेलुया. दोबारा मुझे रखा गया, लेकिन कॉन्ट्रैक्ट में 1,500 पगार. हालेलुया. तो फिर ऐसे समय में मेरा मन, बोलते ना, मन में क्या आया, अभी मैं सुसाइड करूं. क्या करूं? अब ये जीवन खत्म कर दूं, क्या फायदा है. हालेलुया. मैं घर से बेघर हूँ. मैं भिखारियों के बीच में जाके सोती थी. दिन औरत के लिए अच्छा था, लेकिन रात बहुत मुश्किल है. कभी सहेली के घर में, कभी इधर, कभी उधर. हालेलुया. फिर मेरे यहाँ हॉस्पिटल में एक मामा थे. उन्होंने मुझे बोला कि चल एक जगह में ऐसी प्रार्थना होती है, तू सुन और देख बेटा, लेकिन तू ऐसा मत कर. हालेलुया. तो मैं 33 करोड़ की ज्यादा भक्त में शिव की थी. शिव की भक्ति में व्हाइट पहनो, कोई छुओ मत, और जाओ उसको दूध डालो, पानी डालो, उसकी सारी भूख प्यास मिटाओ. हो गया मंडे को, फिर मंगलवार को आया गणपति. हालेलुया. बुधवार को कोई और आया, गुरुवार को मैया आई. हालेलुया. मैया को भी नंगे पांव सब कुछ किया, खाली उपवास भी रखे. हालेलुया. लेकिन मेरा कहना क्या है, जब हम में संकट में जाते ये लोग कहाँ हैं? मेरा ये सवाल है. हम जब सुख में संकट में जाते हैं, हमारे घर में नाना तरह के संकट आते हैं, तभी ये कहाँ है? अगर ये जिंदा है तो ये आए क्यों नहीं? क्यों जाना पड़ा हमें यीशु के पास? हालेलुया, हालेलुया. क्यों जाना पड़ा? मैं भक्त की बेटी हूं भाई. बाबा तू मेरे को ठीक नहीं कर सकता था क्या? क्यों मेरा पति मर गया जल्दी? मैया क्यों नहीं आई मेरे सुहाग को बचाने के लिए? तो मैं जैसा वचन आया, मैं उसके पत्थर के पास गई. बोली देख, ये लाश तेरे पास आई हूं क्योंकि मैं जा रही हूं. जो इस चक्र में से मुझे छुड़ाएगा वो मेरा परमेश्वर ठहरेगा. हालेलुया. लेकिन ये सोचकर सिर्फ मैं, एक बहन ने मुझे, एक बहन के पास उन मामा ने मुझे डाल दिया. वो बहन ने मुझे पूरा बताया, उसने अपनी परिस्थिति बताई, उसने सब कुछ मुझे बताया. और वो अपने साथ मुझे 1 साल तक एक माँ जैसी बच्चे को लेके चलती है, ये औरत को लेके चली. हालेलुया. उसने मुझे आत्मा में बढ़ाया. हालेलुया. और मैं 1 महीना में बोले जाके देखूंगी मैं सभा में, संडे के सभा में जाके मैं ऐसे खड़ी हो गई. मुझे देख, अरे ये भी क्या बजाते हैं, गाना गाते हैं, क्या करते हैं. मैं बोली देख, 1 महीने के आगे मेरा प्लान है सुसाइड का. 1 महीना मैं देखूंगी. हालेलुया. तो परमेश्वर का कहना है, ये वचन के आधार पर मैं बता रही हूँ, जिसको उसको कभी छुटकारा देना, कभी पापों से उसको मुक्त करना, ये सिर्फ जीवित परमेश्वर जानता था, जिसने मुझे माँ के घर में उत्पत्ति से पहले रचा था. हालेलुया. तब तक मेरी पटरी क्या हो रही थी, गाड़ी ऐसे ऐसे चल रही थी, मुझे नहीं मालूम. हालेलुया. और 1 महीना जैसे हुआ तो एक गाना चल रहा था, वर्शिप पर गीत गा रहे थे हमारे ब्रदर लोग, और मैं खड़ी थी.
यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन, हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु, हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु, हालेलुया। ओ प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया। ओ प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया, हालेलुया। और जैसा ये गीत समाप्त हुआ, मेरे को लगा मेरे सर में कोई बिजली गिर गई, हालेलुया। ऐसी बिजली गिर गई, यहाँ से मैं वहाँ कहाँ चली गई मुझे नहीं पता, हालेलुया। फिर मेरे पास्टर और सिस्टर ने मुझे समझाया कि ये क्या मिला मुझे। फिर मैं बोला कुछ तो पावर है भाई, हालेलुया। और 1 महीना चखना पड़ेगा, हालेलुया। और 1 महीना चखना पड़ेगा हमको। फिर सिस्टर बोली, सिस्टर आप बाइबल पढ़ना शुरू कर दो। मैं दिन में बाइबल, और जैसे जैसे हर संडे हम जाते थे, वहाँ से प्रचार होता था, हमको गुस्सा आता था। अरे यांना कसं माहिती मी हे केलं, मी ते केलं, ते केलं, मी पाप केलं, यांना कसं माहिती, हालेलुया। यांनी काय केलं? मी घरी यायची, कडी लावायची, रडायची, मी बोलायची मी हे पाप केलं, ह्यांना कसं माहिती? त्या पास्टरांनी कुठे मला बघितली नाही, त्या सिस्टरांनी मला कुठे बघितली नाही, हे पाप कसं माहिती यांना मी केलेलं, हालेलुया। ही स्त्रीला पण तसंच परमेश्वराला सुटकारा द्यायचा होता। काही पाप आपली प्रगट असतात, काही पाप 4 दिवाराच्या आतली असतात, हालेलुया। ती फक्त आपल्याला माहिती असतात आणि त्याला माहिती असतात। मग त्या पापापासून पण आपल्याला छुटकारा पाहिजे ना। बाहेरचं पाप सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी आम्हाला सांगितलं हे बरोबर नाहीये, पण आतलं पाप कोण करायचं? म्हणजे ह्या सामरी स्त्रीला परमेश्वराला या गुप्त पापातून मुक्त करायचं होतं, हालेलुया। आणि त्या वेळेची, त्या घटकेची तो वाट बघत होता। आणि ते काय होता? 6 तास होता। आणि त्याला माहित होतं की ही स्त्री ह्या वेळेला पाणी भरायला येणार आहे, हालेलुया। तर त्याला माहित होतं वैशाली या वेळेला जीव द्यायला जाणार आहे, हालेलुया, हालेलुया। नंतर एक वेळ काय झालं, बाहेरून असे पास्टर आले होते, त्यांनी एक समय पापीण स्त्री, माहिती आहे ना पापीण स्त्री, ज्यांनी तिच्याबरोबर विचार केला आणि तिला येशू समोर आणली गेली आणि त्यांनी सांगितलं का हिने पाप केलाय, मुसाचा नियम आहे, दगडाने तिला मारायचं। पण येशूने मारलं का? येशूने मारलं का? हालेलुया। काय केलं येशूने? त्यांनाच सांगितलं ना, तुमच्यातलं कोणी पाप नाही केलं असेल तर त्या मारून टाका तिला। आणि येशूने काहीतरी लिहिलं आणि ते शांत बसून राहिले, हालेलुया। मी बोला त्या पापीण स्त्रीला एवढा व्यभिचार केलेल्या परमेश्वराने माफ केलं, या व्यभिचारणीला परमेश्वर का नाही माफ करणार? असा परमेश्वर कुठे भेटला, हालेलुया। इतन्या भयानक पाप करणाऱ्या स्त्रियांना मुक्त करणारा, पुरुष असो स्त्री असो, हालेलुया। कुठे आहे? मग सांगा ना, तुझं 33 करोड मधला एक असेल तर त्याने इथे हजर व्हायचं की मी तुला पाप मुक्त करतो, परत पाप करू नको, हालेलुया। काय नाही केलं त्यांच्यासाठी? किती नारळ फोडले, हालेलुया। कर्ज काढून 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 त्यांची सगळी इच्छा पूर्ण केली, आले का? कोण आला? कोण आला? हालेलुया। अशा ह्या स्त्रीचा उद्धार झाला। 2005 मध्ये मी परमेश्वराला ग्रहण केलं, हालेलुया। आणि नंतर काय झालं? शेमरोन स्त्री काय करायला आली? तिथे पाणी भरायला आली आणि येशू तिला म्हणाला मला प्यायला दे। येशू का तानेला होता, जो तो जीवनाचा झरा आहे, पण तिचा उद्धार व्हावा म्हणून येशूला तहानलेलं व्हावं लागलं। तिला अनंत काळचं पाणी मिळावं म्हणून तो पहिला तहाना झाला, मला जीवन मिळावं म्हणून तो क्रूसावरती गेला, हालेलुया। म्हणून कोणी नाही कोणाच्या द्वारे त्याने आपल्याकडे वचन आणून दिलं की हे माझं लेकरू माझ्यासाठी आहे, माझ्या महिमेसाठी आहे, हालेलुया। मग काय केलं? मग ती काय बोलली? तू यहुदी असताना शमरोनी बाईकडे, तेव्हा त्यांचा मेल नव्हता,
हालेलुया. मग मी तुला कसं पाणी देऊ? येशू तिचे आत्मिक डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता. आज आपले सर्वांचे परमेश्वर या वचनाद्वारे आत्मिक डोळे अजून पण कोणी खोलले नसतील तर आज परमेश्वर सर्वांचे आत्मिक डोळे खोलो, धैर्य कान खोलो. आमचे पास्टर हमेशा सांगतात इफिसियोचं 117 वचन रोज क्लेम कर आपलं नाव घेऊन की परमेश्वर मला ज्ञानाची प्रकाशाची आत्मा दे आणि माझ्या डोळ्यांना ज्योतिर्मय बनव. हालेलुया. मला परख आणि समजची आत्मा दे. हालेलुया. आणि मग काय केलं मग तिने येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, देवाचे दान तुला कळले असते आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्यापाशी मागितले असते. अजून पण ती शरीरात आहे. हालेलुया. तर आपल्याला शरीरापेक्षा कोणाला जीवित करायचं आहे? आत्म्याला. आत्मिक वैशाली येशू मसीहला पाहिजे. बाहेरच्या वैशालीशी त्याला काही संबंध नाही आहे. हालेलुया. त्याला आत्मिक वैशाली तर पाहिजे आहे, कारण त्याचा आत्मा आहे, त्याच्याकडे जाणार आहे. मग त्याच्यासाठी तो आपली तयारी करतोय. हालेलुया. तुमच्या आपल्या आपली नावं कोण बोला. मी बाहेरून नाही, मी आतली. काय तुमचं नाव? मग त्याला आतली पुष्पा हवी आहे. मग ते कौन चाहिए उसको अंदर से? हाँ, तो हम लोग आत्मिकता की स्त्री को बाहर निकालना है. हालेलुया. ये स्त्री को कुछ नहीं है. हमको परंपरा में रीति रिवाजों में परमेश्वर ने नहीं रखा है. हालेलुया. हमें सिर्फ उसके जीवित वचन हमें क्या सिखाता है और उसके लिए हमें क्या करना है वो उसकी आज्ञा है. तो उसकी आज्ञा कहती है, तू ये स्त्री को क्या बोला, अगर तू ओळखलं असतस मी कोण आहे तर तू माझ्याकडे हे पाणी नाही मागितलं असतस. मग सर्वांनी मनाने निश्चय करा की येशू मसीह आज मी तुझ्याकडे ते जीवनाचं जल प्यायला आली आहे. बोला, छातीवर हात ठेवून बोला, आज मी तुझ्याकडे ते जीवनाचं जल प्यायला आली आहे. हालेलुया. आणि नंतर काय बोलला 11 मध्ये ती बाई त्याला म्हणाली, महाराज पाणी काढण्यात तुझ्याजवळ काही नाही आणि विहीर खोल आहे तर तुझ्याजवळ ते जिवंत पाणी कुठून असेल? अजूनही तिला असं वाटलं की आम्ही ह्या गावापासून त्या गावावर पाणी भरायला जातोय. येशूला खूप दया आली आहे. येशू कुठे ना तरी जवळच विहीर आम्हाला खोदून देईल, मग आम्ही त्यातलं रोज पाणी लवकर लवकर भरू, नाही का? पहिला आम्हाला पण जावं लागायचं ना, गावी पण दूर जावं लागायचं आहे ना. मग तिला तसं वाटलं म्हणून ती परत येशूला प्रश्न विचारत राहिली. नंतर पुढे येशू काय बोलले 13 मध्ये येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, जो कोणी या पाण्यातले पितो त्याला हे पाणी ताण लागेल आहे ना. या पाण्यातले जो कोणी पिईल त्याला परत परत ताण लागेल, पण मी जे पाणी देईल त्याला कधीच ताण लागेल. त्याने हे वैशालीला तेच पाणी पाजलं. हालेलुया. आणि विश्वास ठेवला. हालेलुया. नंतर तुम्हाला माझी गवाही आता परत सांगते. 2006 मध्ये मला स्पायनल अटॅक आला. मी अशी मला नाचायची खूप सवय आहे आराधनामध्ये. मी खरं सांगते, त्या संसारात कोणी आम्हाला नाचवलं नाही. हालेलुया. संसारात नाचलं की ती विधवा ती विधवा अशी काय ती तशी काय ती आहे ना. पण परमेश्वराने ते आम्हाला विधवांना पण आजारी दिली. हालेलुया. स्पाइनल का अटैक आ गया मेरा. मुझे जॉब में थी तो 2006 में स्पाइनल का अटैक आने से मुझे अस्पताल में एडमिट किया गया. हालेलुया. और डॉक्टर ने बोला आपको ऑपरेशन करना पड़ेगा. 3, 4 और L4 और 5 में बहुत बड़ा गैप हुआ है, तो ऑपरेशन की कोई गारंटी नहीं है. मैं बोला मैं तो 1,500 रुपये कमा रही हूँ. हालेलुया. मुझे 8 दिन रखा गया, ट्रैक्शन बांधा गया. ये पैर मेरा पूरा मोड़ता नहीं था, मैं कॉमन टॉयलेट में बैठ नहीं सकती थी. हालेलुया. मुझे बेड दिया गया, निकाब दिया गया. मैं घर गई डिस्चार्ज होके. फिर भी मैं रविवार को परमेश्वर के भवन में वही अवस्था में गई.
हालेलुया। मैं शॉर्ट करके जा रही हूँ क्योंकि हमारे पास समय का आदर करना है। तो वन में गई तो मैंने एजेकेल के पुस्तक पढ़ा था। उसका 37 अध्याय में लिखा है वो सूखी हड्डियों को जान देता है। हालेलुया। वो सूखी हड्डियों को जान देता है। मैं बोला मेरे पास 1.5 रुपए भी नहीं डॉक्टर, तो 1.5 लाख रुपया कहाँ से ला? पहले से तो कर्जे में डूबी हुई भाई। हालेलुया। मैं तो घर से बेघर हूँ। हालेलुया। तो 1.5 लाख रुपया और गारंटी नहीं, तो गारंटी वाला डॉक्टर MBBS से बढ़कर हमारा है कि नहीं? हाँ, है कि नहीं? तो मैं आराधना में गई, निकाब ये पहन के, बेल्ट पहन के, निकाब पहन के आराधना स्तुति हो गई। आराधना में परमेश्वर को बोला, परमेश्वर तूने लिखा है एजेकेल में 37 में तू सूखी हड्डियों को जान देता है, उसमें तूने जान डाला, श्वास फूका और जीवित हो गई। मेरा तो L4 L5 ही है। मेरा क्या चीज L4 और 5 है प्रभु। क्या आपके लिए असंभव है? क्या हुआ? क्या हुआ? बेल्ट खुल गया, नीचा गिर गई। आज तक ना बेल्ट है और आज मैं आपके सामने विदाउट ऑपरेशन। हालेलुया। इसलिए वचन को पढ़ना है और उस समय उस वचन को सिस्टर ने बोला सकारात्मक बोल के क्लेम करना है। परिस्थिति आज इसलिए मैं आपके सामने खड़ी। हालेलुया। इसलिए मैं जोर जोर से शैतान को गुस्सा आने तक मैं नाच के दिखाती। देख भाई, तू तो मेरी यीशु के पास आने के बाद तू मेरी कमर को तोड़ने गया, मेरे को लंगड़ा करने गया, लेकिन आज तू देख तेरे सामने मैं राजाओं के सामने नाच रही हूँ। हालेलुया। हालेलुया। तो कौन सा डॉक्टर श्रेष्ठ है? हालेलुया। आज बोलो परमेश्वर को, जो भी दर्द है, पीड़ा है, आज से बोलो परमेश्वर ये पीड़ा मुझे नहीं है क्योंकि उसने ले ली है कलवरी क्रूस के ऊपर 39 कोड़े खा के। हालेलुया। आगे चल के फिर क्या हुआ? 15 में ती बाई त्याला म्हणाली, महाराज मला ताण लागू नये आणि मी पाणी काढायला येऊ नये म्हणून ते पाणी मला दे, आणि ते पाणी मला मिळालं। हालेलुया। म्हणून आज मी ते जीवित आहे। हालेलुया। नंतर त्याने आपण इथे येऊया 23 मध्ये, परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणाची भक्ती करतील। हालेलुया। आज बोला आम्ही खरे भक्त आहोत, आम्ही विश्वासी करत राहायचं नाही। मी परमेश्वराची खरी बेटी आहे, मी परमेश्वराचा खरा बेटा आहे। परिस्थितीला भिवून पाठी नाही जायचं, परिस्थितीला मात करून पुढे जायचं। हालेलुया। कारण तो अधिकार येशू मसीहने आपल्याला दिलाय। वचन पण तो शैतान आहे 3 गोष्टीला घाबरतो, परमेश्वराच्या वचनाला, परमेश्वराच्या नावाला आणि परमेश्वराच्या रक्ताला। हालेलुया। हालेलुया। आणि परमेश्वर ने वादा किया है, मैंने तुझे और तुझे घराने को चुना है। तू विश्वास करेगी तो तेरा घराना उद्धार पाएगा। आज मेरा पूरा परिवार प्रभु में नहीं है, फिर भी मेरा विश्वास है। एक परमेश्वर एक दिन वो खड़ा हो जाएगा। ऐसे में मेरे बेटे की गवाही दे रही हूँ आपको। 2010 में मेरे 32 साल का बेटा, उसको मलेरिया डेंगू हुआ और मेरी बहू 8 महीने की गर्भवती थी उस समय, और वो भी मेरे साथ काम करता था। वो एक्सरे टेक्नीशियन है। हालेलुया। और उसको होली स्पिरिट हॉस्पिटल में एडमिट किया हम लोगों ने। तब मैं पनवेल में हाउस स्टे लेने गई थी। हालेलुया। तो आई तो सब भीड़ थी और उसको हम लोग ने एडमिट किया होली स्पिरिट में। और दूसरे दिन डॉक्टर, उसके श्वास में तकलीफ हो गई तो डॉक्टर बोला उसको वेंटिलेटर पे डालना है, ICU में डालना है। मैंने अपने पास्टर सिस्टर सबको, खलीशा को फोन किया। मेरे खलीशा के लोग, लायंस का लोग, आशा पारेख के लोग, मेरे 640 के लोग भीड़ उस हॉस्पिटल के बाहर जमा हो गए। हालेलुया। वो दिन मेरे को लगता है शुक्रवार का था, नहीं मंगलवार का था। हालेलुया। बुधवार को उसको ICU में डाला। गुरुवार में डॉक्टर ने क्या बोला कि आई तुम्ही तुमच्या मुलाचा काही गॅरंटी नाही आहे,
तुमचा मुलगा जगणार नाही आहे. हालेलुया. मी बोलली ठीक आहे. मी पास्टर बाहेर आले, मी पास्टर सिस्टर आम्ही घुटण्यावर जाऊन प्रार्थना केली. हालेलुया. मी बोलली प्रभू, मी एका ठिकाणी वचनामध्ये वाचलंय, नाईन गावच्या एका स्त्रीचा मुलगा, ती पण विधवा होती आणि तो मेला होता आणि तू फक्त त्याच्या अर्थीला शिवलंस आणि तो जिवंत झाला. आज ह्या विधवेचा मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरने सांगितलं जगणार नाही. तिकडे 2 आत्मे आहेत, हा एक तिसरा आत्मा आहे. प्रभू 3 आत्म्यांना तुला जगवायचं आहे, तुझी महिमा ह्या ठिकाणी दाखवायची आहे. हालेलुया. आणि मी तेव्हा उपवासात गेली. मी बोलली मी फक्त पाण्यावर राहणार, मी अन्न खाणार नाही. ज्या वेळेला तो मुलगा बाहेर येईल तेव्हा, पण त्यावेळेला पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी खरंच सांगते तुम्हाला, त्याच्या मित्रांनी पैसे भरले, जागा नव्हती त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये. कशी बशी आमच्या त्याचे कार्डियक डॉक्टर होते, 2 नवरा बायको तिथे आले, ICUचे पैसे त्यांनी भरले. माझ्याकडे काही नव्हतं, मी अशीच बसून होती. हालेलुया. रोजचे एवढे औषधं, एवढी इंजेक्शन. मंगळवार गेला, बुधवार गेला, गुरुवार गेला, शुक्रवारी दुपारी 1 वाजता डॉक्टरनी मला सांगितलं तू तुझ्या हाताने त्याला 2 घास भरव. हालेलुया. तुम्ही विचार करा, आईचं हृदय, एक विधवा आईचं हृदय. नवऱ्याचं मी पाहिलं नाही. नवरा माझा मी पोचायच्या आधी केम हॉस्पिटलमध्ये वारले होते, तेव्हा मी भक्ताकडे बसली होती, भक्ताकडे गेली होती जीवन मागायला. पण आता मी परमेश्वराला सांगितलं मी तुझ्याकडे आहे. हालेलुया. आणि मग ते वचन घेऊन मी बसली. त्याला शेवटची 7,000ची इंजेक्शन देऊन डॉक्टरनी सांगितलं की 6 वाजेपर्यंत हा मुलगा, म्हणजे मशीन 100 आणि हा 0 होता माझ्या समोर, जेवण भरवता भरवता. कार्डियकच्या 2 नळ्या, 2 ICUचे ते स्टँड आणि वरून हाताने पंपिंग चालते. मला बाहेर काढलं गेलं आणि अशी लोकांची लाईन लागली होती त्याला बघायला, अंतर दर्शन घ्यायला. हालेलुया. आणि 6 वाजता सांगितलं नाही आला तर ह्याची बॉडी घेऊन जा. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता, शुक्रवारची रात्र गेली. बरोबर 6 वाजता डॉक्टरांनी काय सांगितलं, बॉडी घेऊन जा. पण माझ्या परमेश्वराने तेव्हा काम करायला सुरुवात केली. माझ्या मुलाचा श्वास 10, मशीन 90. हालेलुया. दुसऱ्या दिवशी 50-50. हालेलुया. मग मी रविवारी परत आराधनामध्ये गेली, आराधना केली, स्तुती केली, महिमा केली. मुलींना तिथे बसून ठेवलं. हालेलुया. तुम्ही इथेच बसायचं, मी जाऊन येते प्रभू आराधनामध्ये. हालेलुया. रविवार रात्र गेली. सोमवारी सकाळी 6 वाजता मला बोलले तुम्हाला डॉक्टर आतमध्ये बोलवत आहे. आता तुम्ही सांगा, आईचं हृदय, आई काय आनंदाने नाचत जाणार नाही. मी अशी घाबरत घाबरत जड पावलाने आतमध्ये गेली. प्रभू मला का आतमध्ये 6 वाजता बोलवत आहे. पण धन्यवाद त्या राजाच्या राजाचा आणि प्रभूचा. व्हेंटिलेटर आउट, कार्डियक ट्यूब आउट, एका राजकुमारासारखा माझा मुलगा बसून होता. हालेलुया. 4 दिवसांनी लाजरस जिवंत झाला, माझा मुलगा जिवंत झाला. हालेलुया. ही जिती जागती गवाही आहे. हालेलुया. म्हणून मी परमेश्वराशी वाचा बांधली की प्रभू मी सर्व सोडेन आणि तू जिकडे घेऊन जाशील तिकडे मी फक्त तुझी आणि तुझ्या लोकांची सेवा करेन. ही देशाची सेवा करीन, पण मी तुला सोडणार. हालेलुया. मी तुला सोडणार नाही. असं नाही की माझी परिस्थिती एकदम परफेक्ट आहे, कशी असू दे, पण परमेश्वराने प्रत्येक संकटातून त्याने बाहेर काढलं. तो आपल्याला ठेवेल का परत परत संकटात? पण काही ना कुठे आपण चुका करत राहतो. हालेलुया. आपला विश्वास डामाडोल होतो. पण माझं सांगण्याचं तात्पर्य ते आज आपण विश्वासावर शिकलोय, विश्वासाला डामाडोल होऊ देऊ नका. परिस्थिती कशीही असू दे, हर परिस्थितीला धन्यवाद द्या आणि सामोरं जा. आपल्याला सगळे बोलतात काय तुम्ही परक्यांच्या देवाला येशू मसीहला स्वीकारलं, तुम्ही हालेलुया वाले, तुम्हाला पैसे भेटले, तुम्हाला असं झालं. या बघायला, त्यांना सांगा या पाहायला काय मिळतं, जीवन. आणि हे परिवर्तित जीवन. येशू मसीह फक्त जीवन बदलण्यासाठी आला, नाही जात बदलण्यासाठी आला, नाही धर्म बदलण्यासाठी
तो फक्त जीवन बदलण्यासाठी आहे. आणि त्याने सांगितलं जो कोणी विश्वास करेल तो कधी नाश नाही होणार. अनंत काळच्या जीवनात तो माझ्या बरोबर उजव्या बाजूला राहणार. मग आपल्या सर्वांची एकच हे पाहिजे की मी प्रभू बरोबर उजव्या बाजूला बसणार. हालेलुया. भले मुलगा विश्वास करो ना करो, पण माझा विश्वास काय. हालेलुया. तर कोणी कोणाला स्वर्गात नेणार नाही. मी मुलांना नेणार नाही, मुलं मला नेणार नाही, पण ज्याने मला या खड्ड्यातून बाहेर काढलं तो मला घेऊन जाणार, त्याचा आत्मा मला घेऊन जाणार. हालेलुया. मग या सामने स्त्रीला पण परमेश्वराने काय केलं? देव आत्मा आहे आणि त्याची काय बोलला तू? आत्मा आणि सच्चाईने. हालेलुया. आमच्या बाजू नेहमी सांगतात काही काम करा, स्तुती करा, काही काम करा, अन्य भाषा बोला. आमचे दोघं पास्टर आणि सिस्टर 5 सेवखाईमध्ये या कलिशाला डुबवतायत. हालेलुया. की आम्ही किती आशीर्वादित आहोत की आम्ही अशा घरामध्ये आहोत. हालेलुया. तुम्ही पण अशाच घरामध्ये राहा की जिथे परिपूर्ण जेवण आपल्याला भेटतंय, परिपूर्ण चालायला आपल्याला शिकवताय, पण पाठी वळून बघू नका. हालेलुया. येशूला सोडू नका. आणि पुढे काय झालं? ती बाई त्याला म्हणाली, मशिया ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येते आहे, मला ठाऊक आले आहे. तो आल्यावर तोच सर्व गोष्टी आम्हाला सांगेल. ती काय बोलते? अजून येशू मसीह येणार आहे, तो आम्हाला सगळं शिकवणार आहे, तो आमच्या आत्मिक डोळे खोलणार आहे. मग नंतर येशू मसीह वरती तिला काय सांगितलं? जेव्हा तिने पाणी मागितलं, मी तुम्हाला तेव्हा तिने त्या काय बोलला? तुझ्या नवऱ्याला बोलव. काय बोलला? पाणी द्यायच्या आधी तुझ्या नवऱ्याला बोल. मग तो तिला त्या गुप्त पापातून बाहेर काढत होता. हालेलुया. आपण पण काही ना काही कुठे ना कुठे गुप्त पापामध्ये आपले काउन्सिलर आहेत. पापाला आतमध्ये जन्म देऊ नका, त्याला बाहेर काढा. भले तुम्हाला सर्वांसमोर नाही, पण वैयक्तिक रीतीने त्यांच्या समोर या आणि त्यांना सांगा माझ्याकडून अशी आमच्याकडून मुखातून वधवून घेतली आहे. हालेलुया. पण एक पण पाप आतमध्ये ठेव. मग तिने काय केलं की माझ्याकडे नवरा नाही आहे. तिने ते पाप आपलं कबूल केलं. नाही होत तर तुम्ही परमेश्वराच्या एकांतात उपस्थितीमध्ये जा, पण आपलं गुप्त पाप परमेश्वराकडे कबूल करा. परमेश्वराला माहीत आहे आम्ही काय गुप्त पाप केले, पण तो बघतो की माझं लेकरू स्वतःच्या मुखातून ते कबूल करावं. हालेलुया. जोपर्यंत आम्ही स्वतःच्या मुखातून कबूल नाही करणार तर पिता क्षमा नाही करणार. हालेलुया. मग तिने कबूल केलं, तिला क्षमा मिळाली आणि नंतर त्याने तिला ते जीवनाचं पाणी दिलं. हालेलुया. तर तुम्हाला आणि मलाही ते जीवनाचं पाणी पाहिजे, तर आपण सगळं पाप कबूल करायला पाहिजे आणि ते सोडायला पाहिजे. कोणी नाही, सर्व पापी आहोत आणि आपण येशू येईपर्यंत हे करत राहायचं आहे. आपण संसारात आहोत, आपल्याकडून होत असतं. रोज 3 पाप तर आपण करतो, बघायची, ऐकायची, बोलायची. हालेलुया. ही पाप तर आमची धडम धडम धूम धडम धूम धडम होतच असतात. हालेलुया. नाही बोललं तरी काहीतरी होतच असतं. त्याने आले अरे बोला की मी का रे काय ग झालं की. पण परमेश्वराने अनुग्रह दिलाय, बोलला मी पापासाठी नाही दिलाय. हालेलुया. माझा अनुग्रह पापासाठी नाही. माहीत असून पाप करणं हा मूर्खपणा आहे. जाणून बुजून होणं. हालेलुया. परमेश्वर क्षमा करतो म्हणून आपण करतच राहायचं का? नाही. मुलांनी चूक केली की आपण काय बोलतो? आता केले तर गेले, परत करशील तर बघ, बोलतो की नाही. मग पाप, मग स्वर्गीय पिता पण बोलतो अभी किया तो किया, दोबारा 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 तो क्या करने का? फिर हम कैसे पहुंचेंगे? हे प्रभु करने वाले लिस्ट में हमारा नाम चला जाएगा. फिर वहां जाएंगे, प्रभु बोलेगा अरे तूने गुटखा छोड़ा ही नहीं, अरे तूने शराब छोड़ी ही नहीं. छोड़ूंगा छोड़ूंगा बोला, टेंशन आया, वापस जाके बैठ गया. प्रभु टेंशन आया. अरे टेंशन है तो मैंने बोला था चिंता मत कर. तूने चिंता किया और तूने किसको खुश किया? वो दुष्ट को, मुझे रुला. हालेलुया 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 हालेलुया. नहीं करना है, लेकिन उससे हमको बाहर आना है. ये नहीं करायचं. गुटखा, मिश्री, तंबाकू नहीं. हालेलुया. क्या होता है? थोड़ा सा
क्या होता है थोड़ा सा, लेकिन थोड़ा थोड़ा का जो बोरा भर जाएगा वो बोरा हम खींचते खींचते उधर चले जाएंगे। फिर यीशु मसीह बोलेगा तूने तो ये बोरा फेंका नहीं, तेरे आईडी में तो मेरा नाम है, लेकिन ये बोरा तो तू लेके आया। हालेलुया। तो मैं क्या करूं? हालेलुया। तो हम ऐसे नहीं बनना है, हमें इस चीजों से मुक्त होना है, गुप्त पापों से भी हमें आजाद होना है, जैसे स्त्री हो गई। फिर उसने क्या किया? आणि इतक्या त्याचे शिष्य आले, त्यांनी पाहिलं की एका स्त्री बरोबर बोलतोय येशू मसीह, असे कोणी नाही। तेव्हा 28 मध्ये काय म्हणते, तेव्हा ती बाई काय केलं? मग तिने थांबली, ती बाई थांबली, पाणी भरायला थांबली का? ती शरीराची घागर भरायला थांबली का? काय केलं तिने? घागर तिथेच बाई पोचली गावाला, पुऱ्या गावाला ओरडून लागला, "ओ चला चला, तिकडे कोणीतरी आलाय, त्याने माझ्यावरती भविष्यवाणी केली, चला चला चला." काय केलं तिने? पुऱ्या सामरियामध्ये काय केलं? जाऊन हालेलुया। तसंच आपण पुढे बघूया त्या प्रचाराने काय झालं। 39 ते 42, 39 ते 42। मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। म्हणून शंभरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली। मग तो तेथे 2 दिवस राहिला। त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा काढणार आहे हे आम्हाला कळले आहे। हालेलुया, हालेलुया। मग त्यांनी काय केलं? तिच्या बोलण्यावर विश्वास नुसता ठेवला, पण त्यांनी स्वतः जाऊन प्रत्यक्षात बघितलं। कधी कधी आपल्याला पण लोक म्हणतात, अरे आम्ही बघितल्याशिवाय कसं ठरवणार, आम्ही बघितल्याशिवाय। त्यांना कोणाला लोकांना चिन्ह चमत्कार बघायची उत्सुकता असते। हालेलुया। परमेश्वराचं वचन काय बोलतं? तुझ्या विश्वासाने। जोपर्यंत आम्ही वचनावर विश्वास ठेवत नाही, पास्टर सिस्टर आम्हाला शिकवत असतात, पण आम्ही घरी जाऊन त्याच्यावर मनन करत नाही, चिंतन करत नाही, एकांतात परमेश्वराची, ही आपली कॉमन सहभागिता आहे। हालेलुया, ही आपली कॉमन सहभागिता आहे। पण वैयक्तिक रीतीने जशी पती पत्नी लग्न झाल्यावरती कधी आम्ही दोघं एकत्र भेटू आणि कधी आम्ही जीवनाच्या गोष्टी करू, अशा नुसत्या वाट बघत असतात, तसाच परमेश्वर पण बघत असतो की माझं लेकरू कधी एकांतात माझ्या उपस्थितीमध्ये येईल आणि माझ्याशी संपर्क करेल। आम्ही एवढी लिस्ट फक्त देतो, प्रभू आज मी हे सगळं तुझ्या हातात देतो, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे, हे काम माझं झालं पाहिजे, माझी मुलं पास व्हायला पाहिजे, माझ्या घरात हे यायला पाहिजे, माझं ते व्हायला। आणि आम्ही काय करतो? पटकन जातो भांडी घासायला, जेवण करायला, पण आम्ही परत पिता उत्तर काय देतोय ते आम्ही ऐकायला। पिता उत्तर एवढं मोठं सांगून मुलं माझं निघून गेलं, पण माझा आवाज ऐकायला थांबला नाही। हालेलुया। मागा म्हणजे सापडेल, शोधा, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे खोललं जाईल। पण आम्ही लिस्ट देऊन पळून गेलो दुसऱ्या कामाला, पण आम्ही पित्याचा आवाज ऐकायला थांबलो नाही। पित्याचा आवाज ऐकायचा आहे, तो वचनाने बोलेल, दर्शनाने बोलेल, वाणीने बोलेल, पण बोलेल जरूर। हालेलुया। परमेश्वर सगळ्यांना ह्या पापातून मुक्त करण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीत यायला पाहिजे, आपल्या काउन्सिलरकडे बसायला पाहिजे, पूर्णतः आपल्या नाभीतून ते पाप येशू येईपर्यंत। कारण त्याला त्याची खलिशा कशी पाहिजे? त्याने सांगितलं पवित्र पाहिजे, निर्दोष पाहिजे, निष्कलंक पाहिजे, तिला जुरी नकोय, तिला डाग नकोय। उद्या माझं लग्न होणार आहे, मी पहिली ब्युटी पार्लर मध्ये अंजली सिस्टर सगळ्या मुलींना गोऱ्या करून टाका। हालेलुया। ब्युटी पार्लर आपल्या आईच आहे, दोन्ही गोष्टींनी तुम्हाला ब्युटी करेल। हालेलुया, हालेलुया। कारण मला मुलगा बघायला येणार आहे,
मग आपला राजांचा राजा दुल्हा बनून आपल्याला घ्यायला येणार आहे. हालेलुया. बादलों पर यीशु राजा जल्दी आता है. बादलों पर यीशु राजा जल्दी आता है. हालेलुया. कैसा आने वाला है? सुरई के साथ नरसिंगा फूकते हुए, लेकिन दुल्हन उसको वैसी चाहिए. वैसे खलीशा में अपने को सब कुछ मिला है. हमें भी अच्छी खलीशा मिली है, हमारे अच्छे माँ बाप मिले, हमें अच्छे भाई बहन मिले हैं, ऐसे आपको भी मिला है. लेकिन दोबारा पाप के कीचड़ में हमें नहीं जाना है, चाहे परिस्थिति कैसी भी हो. लेकिन ये स्त्री के जैसे हमें पाप मुक्त होना है और दुनिया को बताना है, गवाह बन के जाना है. उसने कहा ना, जाओ यहूदिया में जाओ, सामरिया में जाओ, पृथ्वी के छोर तक जाओ और क्या करो? मेरे नाम का सुसमाचार करो, चेले बनाओ और पिता पुत्र पवित्र आत्मा का उन्हें बॅप्तिस्म दे दो. हालेलुया. किती लोकांनी बॅप्तिस्म घेतला? हालेलुया. त्यांची नावं कुठे गेली? जीवनाच्या पुस्तकामध्ये. नाही घेतला, त्यांनी मनाची तयारी करून लवकर घ्यावा. हालेलुया. कारण आपल्याला त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला पाहिजे, त्याचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे. जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, हे कार्ड झालं, पण तिथे पण एक कार्ड आहे, बॅप्टिझम कार्ड. बॅप्टिझम कार्ड. तिथे पण एक कार्ड आहे. ते कार्ड घेऊन आपल्याला सांगायचं आहे, प्रभू बोले हा मला स्वीकारतो. हालेलुया. घाबरू नका. मग माझ्या मुलांची लग्न कशी होतील? मग माझे जातवाले काय बोलतील? माझे भाऊबंद काय बोलतील? मेरे सगे वाले क्या बोलेंगे? मेरा पति क्या बोलेगा? मेरा बच्चा क्या बोलेगा? पति स्वर्ग में लेके जाएगा. हालेलुया. जो पति मिला है वो स्वर्ग में लेके जाएगा. हालेलुया. डरना नहीं है, लेकिन अपने विश्वास को, पति को कैसा प्रभु में लाना. मैं सोचे मेरा बेटा कैसा प्रभु में आएगा, वो सोचना. हालेलुया. क्योंकि उसका वादा वो पूरा करेगा. लेकिन हमसे कुछ उसने वादा किया है, वो हमें पूरा करना है. उसका काम यही है कि सुवार्ता ऐकवणं. हालेलुया. परमेश्वराच्या वचनांमध्ये आशीषित करू.